तुमचं पहिले तर अभिनंदन, तुम्ही आमच्या गावच्या बचत गटाच्या अध्यक्ष आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही आता अध्यक्ष म्हटल्यानंतर तुमच्या अंडरमध्ये बऱ्याचशा महिला काम करतात, तर तुम्हाला तुमच्या बचत गटाने या मतदान जनजागृतीसाठी काही उपक्रम राबवला आहे का, किंवा तुम्ही काय प्रयत्न करत आहात? हो मॅडम, आमच्या बचत गटातर्फे आम्ही कार्यक्रम राबवला आहे. प्रत्येक घरी जाऊन आम्ही महिलांना त्यांचे वृद्ध वयस्कर त्यांना आणि 18 वर्ष पूर्ण मुलं वगैरे हो त्यांना जाऊन आम्ही प्रत्यक्ष संवाद केला, त्यांच्यासोबत आम्ही बोललो आणि त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केलं. अरे वा, खूप छान, जोरदार टाळ्या वाजवा ताईंना. तुम्ही बचत गटाच्या मेंबर आहेत, आम्ही अंगणवाडी ताई, आपल्या आशा वर्कर ताई, आम्ही शाळेचे शिक्षक, आपण सर्व मिळून गावात मतदान जनजागृती करत आहोत. पण आता माझा तुम्हालाच असा प्रश्न आहे की तुमच्या ज्या आई आहेत त्या म्हाताऱ्या आहेत आणि तुम्हाला काय वाटते, मग त्यांनी मतदान केलं पाहिजे की म्हाताऱ्या माणसाने नाही केलं तर चालते, असं तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे आणि मतदान माझी आई नक्की करणार. यावर्षी तुम्ही मतदान करणार आहात का? आमचा हक्कच आहे, तो करणार आहे ना. व्हेरी गुड. मतदान हा आपल्या सर्वांचा हक्क आहे आणि आपण केलंच पाहिजे. मग मतदान करताना तुम्ही काय डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? डोळ्यासमोर म्हणजे जे सरकार चांगलं राहील आपल्या दृष्टीने, शेतकऱ्यांना भाव देईल आणि सर्व दृष्टीने म्हणजे मदत करेल अशा सरकारला आम्ही नक्की मतदान. आम्ही तुमच्या घरी भेट द्यायला यासाठी आलो की तुम्ही मतदान केलं पाहिजे, कारण बरेचदा काय ते म्हातारे माणसं मतदान करायचा कंटाळा करतात. तुम्ही मतदान करणार आहे का? करणार नाही तर काय, करावंच लागते मतदान, केल्याशिवाय जमते नाही बरोबर. करायला जाणार आहात? हो, तुम्हाला माहिती मतदान किती तारखेला आहे? 20 तारखेला 20 नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. मग काय तुमचं मत काय आहे मतदान करण्याबाबत? करणार ना आम्ही मतदान. आमच्या घरातले मतदान करणार. मी घेऊन जाणार माझ्या घरातल्या सर्वांना, म्हातारी आजी आप्पाजी आहे त्यांना पण नेणार सोबत मतदान करायला. त्यातले 18 वर्ष पूर्ण झालेले मुलं असतील किंवा म्हातारी लोक असेल त्यांना सुद्धा तुम्ही मतदान करायला समजून सांगणार मतदान करा म्हणून. तुम्ही जाणार आहे? नक्की नक्की 100% जाच लागते, मतदान करावंच लागते, आहे का नाही? आपला अधिकार आहे. आपला अधिकार आहे मत द्यायचा. बरं, किती चांगले विचार आहे त्यांचे, खूप मस्त. काय हक्कानं मतदान करणार आहे. वा वा वा, छान. सगळ्यांनी आपण मतदान केलंच पाहिजे.